दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा वास, फराळाचा सुगंध, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, रांगोळीच्या रंगांची, उठण्याच्या सुगंधाची, आकाशकंदिलाच्या रोषणाईची आणि फराळाच्या चटकदार चवीची. दीपावली हा केवळ दिव्यांचा सण नाही, तर आनंद, प्रेम, एकता आणि नव्या सुरुवातीचा संदेश देणारा सण. रावणावर रामाचा विजय झाला आणि अंधारावर प्रकाशाचाही विजय झाला. ही दिवाळी त्या विजयाची आठवण आहे. ही दिवाळी सर्वांना आनंद, उत्साही, निरोगी आणि समाधानाची जावो, हीच माझ्याकडून प्रार्थना. दीपावली शब्दाची निर्मिती संस्कृतमधील 2 शब्दांपासून झाली. दीप म्हणजे दिवा, आवली म्हणजे ओळ, म्हणजेच दिव्यांची ओळ, अर्थात दीपावली. दिवाळी एकूण 6 दिवसांची असते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि भाऊबीज. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे, ते आज आपण जाणून घेऊया. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. त्या दिवशी गायीची म्हणजेच गोमाता कामधेनूची पूजा केली जाते. गाय नसेल तर घरी गायीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्याचीही पूजा केली जाते. त्या दिवशी गायीच्या पायांना दुधाने तुपाने आंघोळ घालून हळदी कुंकू वाहून गायीची पूजा केली जाते. त्या दिवशी गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. याला धनतेरस असेही म्हणतात. धनतेरस दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, पण खरं तर या दिवशी जी आपली खरी लक्ष्मी आहे, आपलं धन म्हणजेच आपलं आरोग्य आणि आपलं शरीर, याची पूजा करावी. आपल्या आरोग्याची देवता म्हणजेच भगवान धन्वंतरी यांची पूजा करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची असते की माझ्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं दुःख, आजारपण येऊ देऊ नये आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. धन्वंतरी देवाची, श्री गणेशाची, माता लक्ष्मीची आणि आपल्या धान्याची रास मांडून आजची पूजा करतात आणि पूजा झाल्यानंतर धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवतात. तर दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. नरक चतुर्थीला अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे. शरद ऋतूचा अखेर आणि हेमंत ऋतूची सुरुवात या कालावधीत हा दिवस येतो. हेमंत ऋतूची सुरुवात अभ्यंग स्नानाने करावी हा संदेश हा ऋतू देतो. या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने अपमृत्यू टाळला जातो. नरक चतुर्थी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा पण सांगितली जाते. नरकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर विध्वंसक वर्तनाने नरक बनवला होता. शिवाय 16,000 कन्याही बंदी बनवल्या होत्या. त्याच्या या कृत्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी त्याचा वध केला, म्हणून याला नरक चतुर्दशी असं म्हणतात. या दिवशी पहाटे यमासाठी दीपदान करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आहे. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाचं दिवाळीमध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्यात येते. भगवान गणेश, भगवान कुबेर, लक्ष्मी, सरस्वती यांची पूजा केली जाते. तसेच वर्षभर आपल्या घरातील केरसुणीचा वापर फक्त केर काढण्यासाठी होतो, म्हणून तिला धुवून स्वच्छ करून हळद कुंकू वाहून पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात येते आणि म्हणून ती कायम आपल्या घरात राहावी, तिने आपल्या घरी वास करावा, म्हणून घरातील लहानांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत सगळे तिची प्रार्थना करतात, पूजा करतात. नंतर देवाला फराळाचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. आता दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे दीपावली पाडवा. याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात. या दिवशी बळीराजाचं रांगोळीने चित्र काढलं जातं आणि इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं म्हटलं जातं. पूर्वी गावातील मांग समाजातील काही मानकरी घरी येऊन घरातील प्रत्येक पुरुषाचे औक्षण करून इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं म्हणायची. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. या दिवसाबद्दल असं पण सांगितलं जातं की जेव्हा इंद्रदेव त्रेताळ युगात गोकुळवासियांवर रागावले होते आणि मुसळधार पाऊस चालू केला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला आणि गोवर्धनाच्या सावलीत सर्व ग्रामस्थांचे रक्षण केलं. तेव्हापासून या दिवशी
गोवर्धन पूजेची ही परंपरा चालू झाली। ग्रामीण भागात अजूनही या दिवशी सर्व पाळीव प्राण्यांना सजवून त्यांची पूजा केली जाते। आता दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज। दिवाळीचा हा दिवस भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याला जोपासण्यासाठी असतो। भाऊ बहिणीचं नातं दृढ करण्यासाठी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो। या दिवशी बहीण आपल्या भावाला आपल्या घरी आमंत्रित करते, त्याला टिळा लावून त्याचा औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते। या दिवसाबद्दल असे म्हटले जाते की या दिवशी यमराज आपली बहीण यमुजा हिला भेटायला तिच्या घरी गेले होते आणि त्यांनी त्यांच्या बहिणीला वचन दिले की दर वर्षी अन्न ग्रहण करण्यासाठी मी तुझ्या घरी भेट देईल। या दिवशी भावाच्या दीर्घायुष्यासाठी अपमृत्यू निवारणार्थ यमाला दीपदान करण्याची पद्धत आहे। असं म्हटलं जातं या दिवशी बहिणीच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि तिच्या घरी अन्न ग्रहण केल्याने भावाला चांगला लाभ होतो। अशा प्रकारे मी पूर्ण दिवाळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आज तुम्हाला दिली आहे। याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अशी आशा व्यक्त करते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।